नमस्कार मित्रांनो, मी अविनाश सोरे मराठी कट्टावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. या ठिकाणी बघा, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानामध्ये या ठिकाणी एमबीबीएस स्टाफ नर्स आणि एमपीडब्ल्यू मेलमध्ये या ठिकाणी 26 वॅकन्सी सुटलेल्या आहेत. तर या ठिकाणी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करा, कारण अशाच पद्धतीचे महत्त्वाचे अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येतोय. त्याआधी सर्वांना एक महत्त्वाची सूचना आहे. जर तुम्ही कोणत्याही प्रकारचं अभ्यासाची तयारी करत असाल तर तुम्हाला या ठिकाणी आपण नवीन चॅनल सुरू केलेले आहे GKGS मराठीमध्ये. तर यामध्ये सर्व या ठिकाणी चालू घडामोडी, करंट अफेअर्स, या ठिकाणी डेली मॅथ्स असेल किंवा रिझनिंग ॲबिलिटी असेल किंवा जनरल सायन्समध्ये येणारे कोणताही सब्जेक्ट असेल तर सगळ्यांचं या ठिकाणी आपण क्वेश्चन टाईप या ठिकाणी घेत आहोत. यामध्ये खूप महत्त्वाची माहिती तुम्हाला दर दिवसच्या व्हिडिओमध्ये भेटत आहे. तर या चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि याला सुद्धा शेअर करत चला. तर स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ. याच्यामध्ये बघा, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना यांच्या अंतर्गत ही पदभरती निघलेली आहे. तर याच्यामध्ये बघा, हे कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भरत्या खूप मोठ्या निघलेल्या आहेत. यामध्ये सुद्धा आता निघलेली आहे. याच्यामध्ये बघा, पहिले जे पद आहे या ठिकाणी प्रोग्रामचं नाव दिलंय, त्याच्यानंतर मंजूर पदाचं नाव दिलेलं आहे, मंजूर पदांची संख्या दिलेली आहे, रिक्त पदांची संख्या दिलेली आहे आणि यामध्ये प्रवर्ग, शैक्षणिक पात्रता, वयमर्यादा आणि दरमहा एकत्रित मानधन दिले. तर पहिलं जे पद आहे HBT आपला दवाखाना यांच्यासाठी आहे. मंजूर पदाचं नाव आहे मेडिकल ऑफिसर MBBS मध्ये. मंजूर पदांची संख्या या ठिकाणी 24 झालेली आहे आणि रिक्त पदांची संख्या सध्या 12 आहे. तर यामध्ये बघा, तुम्हाला प्रवर्गानुसार ते डिवाइड केलेले आहेत 12 पदे या ठिकाणी. शैक्षणिक पात्रता लागते, त्याच्यामध्ये MBBS पाहिजे, रजिस्टर महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल कडून. आणि वयोमर्यादा या ठिकाणी 43 वर्ष मॅक्सिमम, 38 वर्ष आणि 70 वर्षापर्यंत तुम्हाला भरता येते. 60,000 रुपये मानधन आहे. त्यानंतर बघा, या ठिकाणी दुसरं जे पद आहे HBT आपला दवाखाना स्टाफ नर्स पद आहे, त्यासाठी सुद्धा 24 पद आहेत. 6 पद या ठिकाणी घेतली जात आहेत सध्या. या ठिकाणी प्रवर्गानुसार या ठिकाणी दिलेलं आहे डिवायडेशन. GNM रजिस्ट्रेशन फ्रॉम महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल किंवा BSc नर्सिंग लागतंय. लक्षात घ्या, शैक्षणिक पात्रता लक्षात घ्या. 43 वर्ष आणि 38 वर्ष या ठिकाणी दिलेलं आहे. 20,000 रुपये प्रति महिना. तिसरं जे पद आहे या ठिकाणी MPW मेलचं आहे. 24 पदे रिक्त आहेत, 8 पदे या ठिकाणी राहिलेली आहेत. अटीचं विवरण दिलेलं आहे त्यांच्या कास्टनुसार. त्यामध्ये बघा, विज्ञान शाखेतून उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा शासनाने तिच्याशी समतुल्य केलेली इतर उत्तीर्ण कोणतीही परीक्षा या ठिकाणी चालणार आहे. तर या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहे ते व्यवस्थितरित्या वाचून घ्या. 43 वर्ष आणि 38 वर्ष या ठिकाणी दिलेलं आहे वर्ष. 18,000 रुपये तुम्हाला पगार होणार आहे. तर या ठिकाणी बघा, टोटल मिळून या ठिकाणी 72 पदसंख्या आहे. त्यापैकी 26 पदांची या ठिकाणी भरती निघलेली आहे. बाकीच्या पदांची सुद्धा लवकरच निघणार आहे. या ठिकाणी महत्वाच्या सूचना काय आहे, तर तुम्हाला या ठिकाणी परीक्षा नाहीये कसल्याही प्रकारची. MBBS पदे असेल तर त्याला वॉक इन इंटरव्ह्यू आहे, म्हणजे फक्त मुलाखत होणार आहे. आता वैद्यकीय अधिकारी MBBS यांच्या दिनांक 6/5/2025 रोजी प्रत्यक्ष तुम्हाला मुलाखत घेतली जाणार आहे. ठीक आहे. तर 10 ते 12 वाजेपर्यंत संपूर्ण मूळ कागदपत्रांसह त्या ठिकाणी हजर राहायचंय. आता अर्ज सादर करण्याचा जो तारीख आहे या ठिकाणी ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही पद्धतीने आता हे घेण्यात येते. खरं तर ऑफलाईन मध्येच घेत होते, परंतु आता ऑनलाईन मध्ये सुद्धा या ठिकाणी चालू केलेलं आहे. तर 25/4/2025 पासून हे सुरू झालेलं आहे आणि 8/5/2025 पर्यंत 5 वाजेपर्यंत हे चालू राहणार आहे. या ठिकाणी बघा, अर्ज स्वीकार करण्याचं ठिकाण जे आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सिव्हिल लाईन, नागपूर याच्यामध्ये आहे. या ठिकाणी बघा, लिंक दिलेली आहे www.nagpurzp.com. याच्यावरती तुम्हाला ऑनलाईन मध्ये सुद्धा अर्ज या ठिकाणी अवेलेबल होऊन जाणार आहे. तर खाली लिंक पण दिलेली आहे आणि खाली आवश्यक कागदपत्रे सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे. तर तुम्हाला हे सगळे कागदपत्रे जे त्या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल करायचे आहेत. खाली अटी आणि शर्ती पण दिलेल्या आहेत. वरील सर्व हे निव्वळ कंत्राटी स्वरूपाचे आहेत, म्हणजे 1 वर्षाच्या कालावधीसाठी राहणार आहे. तर 29/6/2025 पर्यंत राहणार आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. www.nagpurzp.com ही वेबसाईट दिली आहे, त्याच्यावरती तुम्हाला ऑनलाईन फॉर्म सुद्धा भेटून जाणार आहे. आता तुम्हाला गुणांकन पद्धत म्हणजे तुम्हाला निवड पद्धत या ठिकाणी दिलेली आहे. याच्यामध्ये बघा, विवरण दिलंय. तर याच्यामध्ये पदासाठी जे क्वालिफाईंग जे तुमचे गुण आहेत त्याला या ठिकाणी 50 गुण भेटणार आहेत. म्हणजे तुम्हाला जर 60% वरती मार्क असतील तर तुम्हाला या ठिकाणी 50 गुण भेटून जाणार आहेत. पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हतेपेक्षा जर जास्त शिक्षण तुमच्याकडे आढळलं तर त्याला 20 गुण एक्स्ट्रा भेटणार आहेत. आणि संबंधित पदाशी जर तुमच्याकडे अनुभव निघाला तर त्याला 30 गुण, म्हणजे प्रत्येक 1 वर्षाच्या एक्सपिरियन्ससाठी 6 गुण याप्रमाणे तुम्हाला भेटणार आहेत. तर टोटल मेरिट लिस्ट जी आहे ती 100 गुणांची या ठिकाणी लागणार आहे. या ठिकाणी बघा, मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी 100 रुपये फीस आहे आणि या ठिकाणी खुल्या प्रवर्गासाठी 150 रुपये फीस आहे. तुम्हाला याचा DD काढायचा आहे. लक्षात घ्या, खाली या ठिकाणी दिलेला आहे कोणत्या नावाने काढायचा आहे, तर ते वाचून घ्या. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. 26 जागा आहेत. या ठिकाणी जे कोणी ऍप्लिकेबल असतील किंवा इलिजिबल असतील ते याला फॉर्म भरू शकतात. आणि याच्यावरती मी एक नवीन व्हिडिओ बनवणार की याची जी लिस्ट लागत आहे किंवा या ठिकाणी
सिलेक्शन लिस्ट लागत आहे ती कशा पद्धतीने लागत आहे त्याच्यावरती व्हिडिओ बनवणार आहे. बऱ्याच जणांची कंप्लेंट आलेली आहे, त्यांना ते सापडत नाहीये. तर त्याच्या अपडेटसाठी आणि याच्या अपडेटसाठी अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.